फलंदाज सज्ज होतोय आणि आघाडीचे फलंदाज आपण बघतोय म्हणजे त्यामध्ये हर्षद शिवारी आणि त्याचबरोबर आदित्य म्हात्रे बॅटिंगसाठी येत आहेत. आणि षटक क्रमांक पहिलं महेंद्र कामणकर. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. 9:27 होत आहेत आणि सामना इथे सुरू होतोय. पहिला चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या खूपच बाहेर आहे चेंडू आणि पंच वळतात अल्पेशकडे सांगतात इट्स अ वाईड बॉल. पहिला चेंडू वाईड इथे पडलाय, वाईडने सुरुवात झालेली आहे. पंचांचा निर्णय कायम आहे आणि अपील केलं जाते त्या ठिकाणी की चेंडू कुठेतरी ब्रश होऊन गेलाय की काय, पण तसं नाहीये. पंचांचा अत्यंत धाडसी आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय. त्यांची नजर एकदम सूक्ष्म आहे, बघतायत ते आणि त्यांनी सांगितलं इट्स अ वाईड. पॉवर प्ले पाऊलमध्ये आपण बघूया दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर डीपमध्ये एक लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय आणि त्यानंतर एक खेळाडू आपण बघतो की डीप स्क्वेअर लेगमध्ये ठेवण्यात आलाय. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. महेंद्र पुढचा चेंडू ऑन साईडला, खूप चांगलं टायमिंग. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, खणखणीत आणि दणदणीत सुरुवात, चौकार. हर्षल शिवारीच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार, चौकारने खातं उघडतोय. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावणारा हा फलंदाज आहे ज्याने मात्र हाफ सेंचुरी लगावली होती. एकमेव फलंदाज त्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं की 59 धावा. येस बरोबर आहे अल्पेश, 59 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं. तोच हर्षल इथे सुरुवात खूप चांगली करतोय नटराज खारबाव संघाच्या माध्यमातून. पहिल्या चौकाराची नोंद झाली आहे. शॉर्ट ऑफ लेन, थोडासा अपिच फटका, थोडासा दूर ठेवलाय. संधी रनआउटची होती पण तोपर्यंत क्विक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट केली ती फलंदाज हर्षलने आणि स्ट्राईक रोटेट केले ते आदित्य म्हात्रेकडे. 6 धावा धावफलकावर, एक वाईड, एक चौकार, एक सिंगल पॉवर प्लेमध्ये. अवघ्या 18 चेंडूत 59 धावा त्याने कुठल्या होत्या. पुढचा चेंडू महेंद्रचा आदित्यसाठी. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन, इम्प्रोव्हायझेशन, फटका बनवला तिथे, डिपॉझिट केला, एक्झिक्यूट केलाय. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत चौकार. दोन्ही फलंदाज आघाडीचे चौकारने खातं उघडतायत. उल्लेखनीय सुरुवात आपल्या संघासाठी, ब्राईट स्टार्ट आपल्या संघासाठी. पॉपअप प्लेमध्ये चांगली बॅटिंग इथे मात्र त्याच्या आतमध्ये बघतोय आदित्यची, हर्षलची. आणि धावसंख्या आपण बघतोय दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. भरपूर लूज चेंडू होता, भरपूर शॉर्ट पिच चेंडू होता, भरपूर कमी गतीचा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र चांगलं उत्तर दिलंय आदित्यने. ओ यॉक लाईनचा चेंडू ऑन साईडला, बॉटम हँडचा वापर, क्षेत्ररक्षक दूरवर उभे आहेत, खूप मोठा गॅप आहे, 2 धावांचा प्रयत्न करणार. चांगली फिल्डिंग, फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू उचललाय जरूर पण 2 धावा रोखू शकत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट, इंटेलिजंट, सेन्सिबल. गॅप खूप मोठा होता, पॉवर प्लेचा फायदा उचललाय. 2 खेळाडू डीप मध्ये आहेत, अशा मुवमेंटला त्या गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला आणि 2 धावा तिथे कंप्लीट केले ते आदित्य म्हात्रेने. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. इम्प्रोव्हायझेशन, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, व्हॉट अ कनेक्शन, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. सीमारेषे बाहेर षटकार. फटका बनवला तिथे, इम्प्रोव्हाइज केला आदित्य म्हात्रे. एक आदित्य ग्राउंडच्या आतमध्ये, एक आदित्य आपण बघतोय आकाशामध्ये म्हणजे सूर्य तळपतोय तशी मात्र फलंदाजी आपण बघतोय त्याच्या आतमध्ये आदित्य म्हात्रेची. व्हॉट अ स्टार्ट, उल्लेखनीय सुरुवात, ब्राईट स्टार्ट, डॉमिनेटिंग स्टार्ट आणि महेंद्र कामणकर सारख्या गोलंदाजाच्या विरोधात मात्र हे फटके आलेत. धावसंख्या 18. चेंडूला एज घेऊन मागे जातो, निघून तिथे विकेट किपरच्या मागे खेळाडू बीट झालाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू अत्यंत वेगाने निघून जाईल आणि यानंतर या मुवमेंटला येतो तो अजून एक चौकार. 3 चौकार, 1 षटकार, महागडं षटक आणि पॉझिटिव्ह स्टार्ट फॉर नटराज खारबाव. तब्बल 22 धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 22, 22 धावा विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघत आहोत. खासदार चषकाचा आज अंतिम दिवस आहे. 2025 क्रिकेट स्पर्धा 5 दिवसाचा कालावधी असलेली क्रिकेट स्पर्धा, 34 संघांचा समावेश. आणि जसा मी सातत्याने उल्लेख करतोय की डिसिप्लिन, शिस्त खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून बघायला मिळते. लक्षात ठेवा 9:27 पहिला चेंडू पडलाय. तुमच्याकडे पहिली 20 मिनिटं त्यामध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. बरोबर 5 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला एका षटकासाठी आणि त्याच ओव्हर रेटने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे.
कुठल्याही संघाचे समर्थक सपोर्टर किंवा कुठल्याही संघातल्या खेळाडूचे जे खास करून सपोर्टर आहेत, गाडी घेऊन ग्राउंडच्या आतमध्ये तुम्ही आलात तर ताबडतोब त्या संघाला पेनल्टी लागणार. तो 2 धावा पेनल्टीच्या ऑलरेडी आता अल्पेश गायकवाडने ऍड केल्या धावफलकावर, त्यामुळे धावसंख्या 24 झाली. धावफलक आपण बघतो 24. बॉलिंग मार्ग षटक क्रमांक 2 साजन पाटील. स्ट्राईक एंडला हर्षल. रिलीज पॉइंटला थोडासा मात्र थांबतोय. डेड बॉल कॉल केले पंचांनी. एक स्पेशल ड्रिंक आलेला आहे फॉर 12th मॅन ओनली. जो 12वा खेळाडू आहे प्रत्येक संघाचा त्यासाठी एक स्पेशल ड्रिंक इथे आलेला आहे, एनर्जी ड्रिंक. तो एन्जॉय करा, एनर्जी ड्रिंक त्या खेळाडूने. धावसंख्या 24. बॉटम हँडचा वापर, खूप चांगला वापर. कॉपी बुक स्टाईल फटका आणि क्विक सिंगल सुद्धा कंप्लीट केली हर्षलने. पुस्तकी फटके दाखवते हर्षल. 18 चेंडूत 59 धावांची जी खेळी त्याने केली होती पहिल्याच सामन्यामध्ये, आणि पहिलं अर्धशतक या खासदार चषकातलं आपल्या बॅटमध्ये दगावलं होतं. तर क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 25. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. 2 धावा पेनल्टीच्या आपण ऑलरेडी ऍड सुद्धा केलेल्या आहेत. पुढचा चेंडू साजन पाटील टू आदित्य. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. थोडंसं आपण बघतो त्या ठिकाणी फंबल, पण एकदा ती निश्चितच मिळेल. एका धावांची मध्ये धावसंख्येत धावसंख्या आपण बघतो ती 26 धावा. तर शिस्तबद्ध क्रिकेट याबद्दल आपण चर्चा करत होतो, या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करत होतो की आज जरी फक्त 5 सामने असतील पण स्पर्धा ही वेळेवर सुरू होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि तो प्रयत्न आयोजकांनी केलेला आहे. जसं मग अशी अनमोल चौधरी यांनी उल्लेख केला की सगळेच्या सगळे 4 दिवस आम्ही 9:15 म्हणजे 9:15च्या अगोदरच सामने सुरू केलेत, पण आज फक्त थोडासा डिले झालाय. तो आपण वेळ कव्हर करूया. पुढचा चेंडू समोर आता हर्षल आहे. चेंडू आहे मध्ये थोडासा मिस टाइम, झेलची संधी आहे पण खेळाडू थोडासा दूर राहतो. तो मध्ये चेंडू कव्हर करेल. 2 जायचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा होणार कंप्लीट. दबाव टाकलाय, प्रेशर टाकलाय विथ 11 जैनुमान पिंपळाच्या संघावर, खेळाडूंवर. नंतर दबाव अजूनही तो दिसतो त्यांच्या खेळीमध्ये, त्यांच्या बॉडी लाईनमध्ये. त्या दबावाला झुगारून मात्र खूप चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 28 धावा. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण हर्षल आणि आदित्यच्या मध्ये बघतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. साजन पाटील पुन्हा सज्ज. समोर हर्षल, शिवारी. शॉर्ट ऑफ लेन, क्रॉस बॅटेड शॉट. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड, अनऑर्थोडॉक्स फटका होता. व्यवस्थित टायमिंग नाही करू शकला या चेंडूवर, आणि दरम्यान मुक्त फलंदाज एकदा तिथे कंप्लीट करतो हर्षल. धावसंख्येत भर. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. सकाळ सत्र दोन्ही पंच ग्राउंडच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आता निखिलेश बजागे, स्ट्राईक एंडचे पंच ते आतिश पाटील, तिसरे पंच ते निरंजन सावंत, कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत गुणसंख्यक लेखक अल्पेश गायकवाड, माझा को कॉमेंटेटर माझा समालोचक मित्र याच गावचा म्हणजेच विशाल पाटील, आणि त्याचबरोबर आमची सर्व ऑर्गनायझिंग कमिटी. सर्वांचं आगमन झाले, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सकाळी सत्रामध्ये. पंचांसोबत काही चर्चा सुरू आहे खेळाडूंची. चला सामना आपण सुरू करतोय पुन्हा एकदा. प्रिन्स मूवीवर सुद्धा तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघू शकता यूट्यूबवर. त्यांची सर्व टेक्निकल टीम, कॅमेरामॅन सर्वांचं आगमन झाले, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग. धावसंख्या 29. बॅक टू द बॉलर. चांगला फटका, हॅमर्ड केलाय. गॅप खूप मोठा आहे आणि वॅकेंट एरिया, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. दुसऱ्या षटकात सुद्धा आपण बघतो की एक मोठा फटका आलाय. फायनली तो 5व्या चेंडूवर चौकार आलाय, आणि या चौकारामुळे धावसंख्या बघतो जी अंकी झाली ती 33 धावा धावफलकावर. अत्यंत उल्लेखनीय एक ब्राईट स्टार्ट, डॉमिनेटिंग स्टार्ट, आक्रमक सुरुवात नटराज खारबाव संघाची. साजनचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, एक्झिक्यूट करू शकला नाहीये. फटका पूर्णपणे मिस झाला त्या ठिकाणी, आणि पंचांनी सिग्नल केला 22चा. त्यामुळे एक्स्ट्राच्या सुरुवाती धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर, आणि या 22च्या धावेमुळे धावसंख्या 34 धावा धावफलकावर. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर 22ची सरासरी होती, दुसऱ्या षटकाखेर आपण बघतो की धावसंख्या 34 आहे, आणि 17ची सरासरी मेंटेन केली प्रति षटकामागे.
आणि 2 षटकाखेर विदाउट लॉस 34 ऑन द बोर्ड. तसं आपण मगाशी उल्लेख केला की पेनल्टीच्या आपण 2 धावा आधीच ऍड केलेल्या. एका षटकाच्या अखेर जेव्हा धावसंख्या 22 झाली होती आपण ती त्या ठिकाणी 24 केली. 9 धाव्यांचं षटक आपण बघितलं साजन पाटील, त्यामध्ये एक लेग बाईस सुद्धा आहे. तर 2 षटकाखेर चांगली सुरुवात आपण बघतोय. आजचा सामना आपण जो बघतोय विधी 11 जय हनुमान पिंपळास विरोधात नटराज खारबाव या 2 संघांमध्ये विधी 11 जय हनुमान पिंपळास संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट करते नटराज खारबाव संघाला. अजित पडवले या खेळाडूने मात्र इम्प्रेस केला पहिल्याच दिवशी. मयूर तरेसारखा जो अत्यंत विस्फोटक फलंदाज बॅटिंग करत होता त्याचा जो तो विकेट काढला तो खरंच एक लक्षात राहण्यासारखा तो क्षण होता. अपकमिंग यंगस्टर, खूप मोठी जबाबदारी आता मात्र ही जोडी फोडण्याची जबाबदारी मात्र अजित पडवलेवर आहे. त्याच्याकडे पेस खूप चांगला आहे, रनअप खूप चांगला आहे, रिदम ऑफ खूप डिलिव्हरी ऑफ खूप चांगली आहे, रिलीज ऑफ डिलिव्हरी खूप चांगली आहे. बघायचं आहे कशा प्रकारे तो मात्र इथे विकेट काढेल, कशा प्रकारे थांबवून ठेवेल या फलंदाजांना. अजित पडवले पहिला चेंडू फुल टॉस आणि इम्प्रोवाइज बघा या फटक्यासाठी तयार होता. फॉलिंग स्वीप दाखवतोय आणि थेट स्क्वेअर लेग बॉडीच्या बाहेर दर्जेदार फटका. पंचांचा इशारा नो बॉलचा आणि त्यावर हा षटकार. पहिलाच खराब चेंडू आणि खराब चेंडूवर चोख प्रत्युत्तर. फलंदाज आदित्य म्हात्रेचा डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू जो घेतलाय तो सक्सेसफुल झालाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू थोडासा डीप होतोय. तिसऱ्या पंचांनी ताबडतोब त्याच्यावर निर्णय दिलेला आहे. चेंडू पंचांकडे चेंडू द्या. पंचांचा सिग्नल जो होता नो बॉल त्यावर फिल्डिंग टीमने घेतलाय निर्णय. तो म्हणजे डीआरएस घेतला होता. जो डीआरएस घेतला होता तो डीआरएस गोलंदाजाच्या पक्षामध्ये गेलाय. त्यांचा डीआरएस सक्सेसफुल ठरलाय, रिटेन झालाय तो डीआरएस. त्यामुळे तुम्ही अजून एक डीआरएस घेऊ शकता. चेंडू घ्या. चेंडू आलाय ग्राउंडच्या आतमध्ये आणि या षटकारच फक्त काउंट केला जाईल. या षटकारमुळे धावसंख्या जी अंकित झाली धावफलकर आपण बघतोय 40 धावा, 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावर. दर्जेदार षटकार दाखवला होता आदित्य म्हात्रेने आणि दुसरा षटकार त्याने मारलाय. दुसरा षटकार मारलाय. 3 चौकार त्याने मारलाय. चांगली बॅटिंग करतोय मैदानावर. एकमेव डॉट बॉल आहे. बाकी प्रत्येक चेंडूवर त्याने मात्र मोठे फटके दाखवले. 27 नॉट आउट. एक्सलेंट बॅटिंग. 40 धाव्यांची अभेद्य भागीदारी पहिल्या विकेटसाठी आदित्य आणि हर्षल मध्ये. अजित पडवले पुन्हा ते सज्ज होत आहे पुढचा चेंडू घेऊन. समोर ऑफर केला फटका. थोडंसं पॅरल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल आणि हर्षल सांगते अजूनही धाव घेऊ शकते पण नकार दिलेला आहे. दोन्ही फलंदाज बिटवीन द विकेट तेवढेच स्ट्रॉंग आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत भर. धावसंख्या 41. तिसरा गोलंदाज मात्र संगणकाने वापरलाय. पहिले महेंद्र, त्यानंतर साजन, नंतर आता अजित. चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. स्विंगिंग यॉर्कर. एक धाव ती मात्र निश्चितच मिळेल. एकंदर समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला. षटकार मारल्यानंतर कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाहीये ते गोलंदाज अजित पडवलेने. विकेट मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. विकेटची गरज आहे. विकेटच्या शोधामध्येच तर आलाय अजित. 42 विदाउट लॉस ओव्हर द विकेट. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. प्रचंड वेग होता. रिव्हर्स खेळण्यासाठी मात्र फलंदाज अजित म्हात्रे तिथे तयार होता. तो मोठा जो गॅप आहे पॉईंटला बघा. खेळाडू सर्कलच्या आतमध्ये कव्हरला. खेळाडू सर्कलच्या आतमध्ये त्याच्या मागचा पूर्ण क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. त्या ठिकाणी फटका खेळायचा प्रयत्न होता पण टायमिंग जमला नाहीये आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव. खूप वेळांचा चेंडू निर्धाव गेलाय. ओ इम्प्रोव्हायझेशन. हे फटके तो लिलया मारतो. काय शॉट दाखवलाय. काय फटका. काय कनेक्शन. सी बाराशे बाहेर. अजितच्या बॅटमधून हा तिसरा षटकार.
आदित्य म्हात्रेच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आपण बघतोय. व्हॉट अ बॅटिंग, डॉमिनेटिंग बॅटिंग, फिअरलेस बॅटिंग, नेल बॅटिंग परफॉर्मन्स आदित्य म्हात्रे. उल्लेखनीय सुरुवात, दर्जेदार सुरुवात. 48 धावा धावफलक अंकित झालेले आहेत एकही विकेट न गमावता. त्यामुळे आज काहीतरी वेगळाच निर्णय किंवा आज काहीतरी वेगळंच करायचं या उद्देशाने बॅटिंग करतात नटराज खारबावचे दोन्ही फलंदाज. शेवटचा दिवस आहे, धमाका करायचा आहे आणि तो धमाका सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये. अजितच्या विरोधात सुद्धा दिशाहीन चेंडू, दबाव गोलंदाजावर. 2 षटकार त्याच्या विरोधात आलेत, 2 सिंगल आलेले आहेत. आतापर्यंत धावा त्याने खर्च ज्या केल्यात मैदानाच्या आतमध्ये आपण त्या बघतो त्याची 15. एक वाईड सुद्धा आता काउंट केला जाईल. 49 धावा धावफलकावर. आदित्य त्याच्या समोर, पुढचा चेंडू अजितचा. ओ इथे मात्र बघायचं आहे अपील पंचांकडे होते कॉट बिहाइंड साठी आणि त्याचा काहीच परिणाम नाहीये पंचांवर, कारण चेंडू ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात बॅट ग्राउंडिंग झाली विकेटवर, तेच पंच तिथे सांगतायत. आणि इथे तर तोपर्यंत षटक समाप्त होते. षटक समाप्त होते तिसरं. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण ती बघतोय ती म्हणजे 49 धावा धावफलकावर आहेत. 49 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांच्या अखेरीस 49 विदाउट लॉस. चला सामना सुरू करूया आपण. अजूनपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण असा प्रकारचा DRS इम्प्लिमेंट झालेला बघितला नाही आहे अल्पेश, की कॉट बिहाइंडसाठी तुम्हाला DRS घ्यावा लागेल. एका स्पर्धेमध्ये नोव्हेंबर महिन्यात आम्ही बघितलं बँगलोर या ठिकाणी तो वापरण्यात आला होता, पण त्याचा एवढा काय मोठा फायदा झाला नाही, कारण बरेचसे डिसिजन हे बॅट्समनच्या फेवरमध्येच गेले होते. चला 3 षटकांची धावसंख्या आपण बघतोय म्हणजेच 49 धावा धावफलकावर. त्यामुळे चांगला रन रेट मेंटेन केला आहे. 9 वाजून बरोबर 44 मिनिटं होत आहेत. त्यामुळे मॅच जरा स्पीडअप करायची आहे. फिल्डिंग टीमला तर प्रश्न पडलाय, पिंपळा संघाला प्रश्न पडलाय की ही जोडी कशा प्रकारे फोडायची, कारण 49 धावेंची खेळी, अभेद्य खेळी आपण बघितली पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत सादर केली आहे हर्षल आणि आदित्यने. त्यामुळे ते चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये, चांगली बॅटिंग करतायत. आपल्या संघासाठी मात्र निश्चितच एक जिद्दीने बॅटिंग सुरू आहे दोन्ही फलंदाजांची. साजन पुन्हा बॉलिंग मार्कवर. सेकंड स्पेलमध्ये साजन पाटील. पहिल्या स्पेलमध्ये विकेट मिळाली नाही, विकेटलेस गेला होता. 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. बघायचं या मुवमेंटला तो विकेट काढेल का. ज्याप्रमाणे हे दोन्ही फलंदाज धडाडत आहेत आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून, आपल्या बॅटच्या माध्यमातून, त्यांना रीत मात्र अंकुश कोण लावणार, त्यांना त्यांची विकेट कोण काढणार, हा मोठा एक प्रश्न पडला आता मात्र पिंपळा संघासमोर. खासदार चषकाचं अत्यंत दमदार आयोजन, शिस्तबद्ध आयोजन, डिसिप्लिन क्रिकेट टुर्नामेंट म्हणून खासदार चषकाची मागचे कित्येक वर्ष ओळख आहे. तसं अनमोल आणि हर्षद यांनी मला सकाळी सांगितलं होतं कालच्या परवाच्या दिवसामध्ये की मागचे कित्येक वर्ष आम्ही 6-6 षटकांचे सामने ते आम्ही कव्हर करतोय, जेणेकरून प्रत्येकाचं पोटेन्शियल, गुणवत्ता ती तपासण्यात येईल. पहिल्या चेंडू षटकामध्ये एक्झिक्यूट केले, चेंडू मागे, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि ते मात्र सहज आणि सोपा झेल त्या ठिकाणी पॅरल स्ट्रोक होता. अखेरकार मात्र ही जोडी फोडली आहे आणि पहिलं विकेट इथे मात्र गमावली आहे 49 या धावसंख्येवर. आणि साजन पाटील ते मात्र सिद्ध करून दाखवलं की का त्याच्या आधी दुसरं षटक देण्यात आलंय आणि ते पहिल्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवर इथे मात्र त्याने विकेट काढली आहे हर्षल शिवारीची. हर्षल शिवारी बॅक टू डगआउट ऑन व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. 49 धावा धावफलकावर. एक चौकार आपल्या बॅटमधून त्याने दाखवला. 7 चेंडूचा सामना त्याने केला. चांगली बॅटिंग केली मैदानावर, सुरुवात चांगली केली, चांगली पार्टनरशिप केली खास करून पहिल्या विकेटसाठी आदित्य म्हात्रे सोबत आणि 7 चेंडू 10 धावांचं त्याने योगदान दिलं एका चौकारच्या मदतीने. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 49. त्यामुळे पहिल्या विकेटसाठी सुरुवात खूप चांगली झाली आहे. तब्बल 19 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि 19 चेंडू तब्बल 49 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज परेश म्हात्रे 3ऱ्या क्रमांकावर. पहिल्या विकेटची अभेद्य पार्टनरशिप त्या ठिकाणी फोडली आहे ती साजन पाटीलने आणि संगणकाचा विश्वास सार्थ ठरवला आपल्या गोलंदाजीवरचा. यष्टीच्या मागे महेंद्र कामणकर काहीतरी येता मात्र कानमध्ये नेण्यासाठी आलाय, म्हणजेच साजन पाटीलला, कारण भरपूर जुना खेळाडू आहे महेंद्र कामणकर म्हटल्यानंतर खूप जुनं नाव आहे भिवंडी क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये.
अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे आहे आणि बघायचं आता मात्र या मुवमेंटला काय कान मात्र एक्झॅक्टली दिलाय तो परेश म्हात्रेच्या विरोधात. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, झेल उडाला आहे आणि स्वीकारलाय. इथे मात्र ड्रॉप केलाय. कान मात्र हाच होता त्या ठिकाणी, पंचांचा इशारा षटकार. एसटीच्या मागून जेव्हा रिलीज पॉइंटला आला गोलंदाज त्या ठिकाणी निश्चित त्याने सांगितलं की टिस्की टाकायचं. टिस्की म्हणजेच काय, ते चेंज ऑफ पेस, स्लो रन चेंडू टाकायचा आहे. आणि त्या ट्रॅपमध्ये परेश म्हात्रेने अडकवलं सुद्धा होतं, पण लॉंग ऑनच्या खेळाडूने चूक केली. सोपा झेलला कन्वर्ट केलं षटकारामध्ये आणि 6 धावांचा भुर्दंड पडलाय. धावसंख्या 55. त्यामुळे एसटीच्या मागून जी काही रणनीती आखण्यात येते ती मात्र एकदम परफेक्ट आहे, पण बघायला मिळते महेंद्रकडून. आता वेगवान चेंडू ऑन साईडला पूल केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. लॉंग ऑनला चेंडू कव्हर करेल आणि मिळती फक्त एकच धाव ती परेशला आणि धावसंख्या 56. 56 धावा धावफलकावर. सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण हे बघतो अल्पेश की 12 खेळाडू बसण्यासाठी सुद्धा मात्र किरकिर करतात किंवा धजावत नाही की मला नाही 12, मला आतमध्ये ग्राउंडमध्ये खेळायचं आहे. पण 12 खेळासाठी सुद्धा बघायचं मात्र खूप चांगलं एनर्जी ड्रिंक तुम्हाला मिळतं आहे. फक्त बसा, मॅच एन्जॉय करा. नियो पाटीलचा त्याबद्दल खरंच आभार इथे व्यक्त करतो. नियो पाटीलने प्रत्येक 12व्या खेळाडूसाठी मात्र एक खूप चांगलं एनर्जी ड्रिंक दिलेलं आहे. एन्जॉय करा. 56 लॉस ऑफ 1 इन द 4th ओव्हर. 14 षटक मार्गस्थ आहे. सुमित कुमार गोंदवली संघ आपण सुद्धा आला असेल तर आपण रिपोर्ट करायचा आहे. नंतर आपला सामना इथे होणार आहे. हो, इथे मात्र हा फटका थोडासा फसलाय. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातो निघून. अशा प्रकारचे फटके मात्र लीलया मारलेत आतापर्यंत आदित्य म्हात्रेने. इम्प्रेस केलंय आणि त्याच्या वैयक्तिक आपण बघतोय त्या 35 धावा. थँक्यू अल्पेश. 35 वर नाबाद खेळतोय आतापर्यंत तो म्हणजेच आदित्य म्हात्रे. बघायचं एक अर्धशतक या संघातल्या हर्षल शिवारीने मात्र दाखवलं होतं पहिल्याच मॅच मध्ये आणि अजून एक अर्धशतक आता खुणावत आहे ते म्हणजेच आदित्य म्हात्रेला. 57 धावा धावफलकार अंकित झालेले आहेत. 14 षटक मार्गस्थ आहे. विकेट नंतर एक षटकार, त्यानंतर 2 सिंगल आलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे षटकातले. लिडिंग एज बिहाइंड द स्टंप. महेंद्र कामणकर थोडीशी मिस करतो तिथे ठिकाणी चेंडू आणि तोपर्यंत चेंडू तिथे मात्र मिस झाल्यानंतर मात्र फलंदाज एकदा तिथे धावून पूर्ण करतायत. 58 धावा धावफलकावर. षटकार मारल्यानंतर चांगलं बॅक म्हणावं लागेल ते म्हणजेच साजन पाटीलचं. आदित्य पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. जेव्हा जेव्हा आदित्य स्ट्राईक एंडला आलाय त्यांनी मोठे फटके दाखवले, निश्चितच दबाव टाकलाय गोलंदाजांवर. पुन्हा एकदा स्वाईप करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कार्पेट शॉट. चेंडू कव्हर करण्याचा मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल म्हणजेच आदित्य म्हात्रे. एकदा मी ते धावसंख्येत भर धावसंख्या आपण बघतो ते म्हणजेच 59 धावा धावफलकावर. तर 59 धावा धावफलकार अंकित झाले आहेत. 59 आणि 23 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत 4 षटकांसाठी. आपण जसं आपण आयोजकांनी सांगितलंय की आपण बफर टाइम जो दिला बफरमध्ये आपण 3 मिनिटं 2-3 मिनिटं आपण ऍडजस्ट करू शकतो. त्यामुळे हाय तसा सामना आता सुरू करणार आहोत आपण. निर्णायक षटक आता मात्र मार्गस्थ होईल. निर्णायक षटकात बघायचं कुठला गोलंदाज मात्र वापरतील. एक छोटे खाणी खेळाडू बटुक मूर्ती त्याने मात्र पहिल्या मॅच पासून मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे. राहुल वर्टा. वरठा. ओके, राहुल वरठा. स्ट्राईक एंडला आदित्य. 59 धावा धावफलकावर आहेत. हो, ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय. गुड डिलिव्हरी. अंदाज पूर्णपणे चुकला. चेंडूकडे बघत राहिला, लेफ्ट केलं, चेंडूला जाऊ दिलं. पंचांकडे कटाक्ष टाकला होता तो म्हणजे आदित्यने, पण पंचांचा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. आपल्या स्थितीमध्ये पूर्णपणे ठामपणे उभे आहेत म्हणजेच पंच आतिश पाटील. पुढचा चेंडू राहुलचा. वेग प्रचंड, भन्नाट वेग. रनआउटची संधी नौशांगी गेला, पण महेंद्रने स्वतःला रोखलंय. त्याने महेंद्रने त्या ठिकाणी आपण बघतो अजून एक खेळाडू आहे साजन होता त्या ठिकाणी. चेंडू ग्रीप किल्ला थ्रो करण्याचा प्रयत्न पण त्याने स्वतःहून थांबवलं त्याला. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये.
ज्या अर्थाने पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप झाली असं वाटलं की धावसंख्या ही 70च्या आसपास 70च्या पलीकडे जाईल की काय. ओ हो क्या बात आहे, लाजवाब. बॅट्समनचं फुटर कोट ओळखून मात्र गोलंदाजी सुरू आहे राहुल वर्टाची. एक्सलंट बॉलिंग. स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. म्हणजे गोलंदाज किती सक्षम आहे दाखवून दिलंय राहुल वर्ठाने. आता मात्र इम्प्रोव्हायझेशन. मगाशी जसा मी उल्लेख केला की हे फटके तो लीलया मारतोय आणि तेच बघायला मिळालं. आदित्य मात्रेच्या बॅटमधून अजून एक मोठा धमाका होतोय तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग षटकार. 4था षटकार त्याने याच पद्धतीने आतापर्यंत षटकार मारलेत. 4था षटकार आणि 42 वर नाबाद खेळतोय. 3 चौकार आणि जवळजवळ आपण बघतोय 4 षटकार. 42 धावा नाबाद. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं अर्धशतक बघायला मिळेल का ते म्हणजे आदित्य मात्रेचं. धावसंख्या 19 अंकी झाली. आपण बघतो धावफलकावरती 65 70च्या आसपासचा अंदाज आपण जो लावला होता निश्चित त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आदित्य करतो आपल्या संघासाठी नटराज खारबावसाठी. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला पॅरल स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा मिड विकेटला चेंडू कव्हर करेल. स्ट्राईक हवी आहे ती म्हणजे आदित्यला. त्यासाठी तो मात्र धाव करतोय. 2 धावा इझिली कंप्लीट. 2 धावा इझिली कंप्लीट करतील याच्यात मात्र शंका नाही. आदित्य पोहोचल्या 44 वर. संघाची धावसंख्या 67 वर नेऊन ठेवली आहे. अर्धशतक झळकावं असेल तर षटकारच मारावा लागेल आदित्यला. आणि बघायचं आहे शेवट चेंडू एक्झॅक्टली काय लिहून ठेवलेलं आहे राहुल वर्टा. आतापर्यंत त्याने चेंडू फेकले ते 5 धाबा खर्च केले ते 8. पहिले चेंडू 3 चेंडू निर्धाव होते. निर्णायक चेंडू शेवटचा चेंडू. बघायचं अजून एक हाफ सेंचुरी याच संघाच्या माध्यमातून बघायला मिळेल का. कारण नटराज खारबावलेच पहिल्या दशक झळकावलं त्यांच्या फलंदाज हर्षल शिवारीने. आता मैदान त्याच्यावर दबावण्यासाठी क्लोज उभा आहे, समोर उभा आहे. लास्ट बॉल टू गो. ऑन साइडला पॅरल स्ट्रोक आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये. स्वप्न जे बघितलं होतं अर्धशतकाचं मात्र ते भंगलं त्या ठिकाणी. पण जी बॅटिंग केली ती अत्यंत वाखाणण्याजोगी याच्यात मात्र शंका नाही. व्हॉट एंटरटेनमेंट. जबरदस्त करमणूक बघायला मिळाली प्रेक्षकांना. संडेचा दिवस, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि पहिल्याच मॅच मध्ये बघतोय करमणूक, एंटरटेनमेंट. आणि आपल्या प्रत्येक चाहत्याला प्रेक्षकाला मात्र त्याने एंटरटेन केलं. जबरदस्त बॅटिंग केली. तर एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 67 धावा धावफलकावर आहेत आणि 68 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे ते उत्तरार्धामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये. म्हणजेच विथ 11 जनवन पिंपळास या संघासमोर 68 टू विन. अमृत चौधरी आणि गंगाराम चौधरी विनंती करतो आपणास की आपण व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे, यायचं आहे. आपल्या व्यासपीठावर आमचे सर्व मान्यवर इथे वाट बघतायत. अमृत चौधरी आणि गंगाराम चौधरी आपणास विनंती करतो आपण प्लीज व्यासपीठावर या. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 67 धावा आणि 68 धावसंख्येचं लक्ष सुमित कुमार गुंदवली. आपला सामना पुढचा आहे त्यामुळे आपण आल्याची आपण इथे नोंद करायची आमच्या आयोजकांकडे. त्यानंतर जयदुर्गा सुरई ए, टीम वडूनवगर आणि टीम खांडपे. खांडपे, वडूनवगर आणि जयदुर्गा सुरई ए तिन्ही संघांचे संघनायकांना विनंती आहे की आपण आल्याची आपण नोंद करा. आपल्याला ड्रॉ करायचा आहे दुसरी मॅच संपल्यानंतर. So now the 68 to win is the target for with 11 January Pimplas. बघा पुण्याला सूचना देतोय जयदुर्गा सुरई ए, वडूनवगर आणि खांडपे या संघाच्या संघनायकासाठी सूचना आहे. यानंतर सुमित कुमार गुंदवली यांची मॅच होणार आहे. आता चालू असलेल्या मॅचच्या विजेत्या संघाबरोबर लगेच ती खेळणार आहोत आणि त्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण ते ड्रॉ करणार आहोत. त्यामुळे तिन्ही संघांचे संघनायक आपण इथे उपस्थित राहा जेणेकरून आपल्या समोर तो ड्रॉ केला जाईल. पुण्याला सांगतो खांडपे संघ, वडूनवगर आणि जयदुर्गा सुरई ए संघ आपण त्यावेळेला उपस्थित राहायचं आहे. सेकंड मॅच म्हणजे पुढची जी मॅच आहे त्याच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत.
सो 68 धावसंख्येचं लक्ष आहे बघायचं या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. कारण एक बाजूने आपण जर बघितलं तर बॅटिंग खूप चांगली आपण बघितली. 44 धावांची खेळी आपण बघितली आदित्य म्हात्रेची. त्यामध्ये त्याने 20 चेंडूचा सामना केला, 4 षटकार, 3 उत्तुंग चौकार मारत असताना आपल्या बॅटमनना आपली खेळी सजवली. आपल्या संघाला मात्र सुस्थितीत तो घेऊन गेला. गोलंदाजी आपण जर बघितली तर 2 षटकं साजन पाटीलने हाताळली. साजनने 2 षटकात 19 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाली. त्यानंतर महेंद्र कामडकर अत्यंत महागडा ठरला, 22 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर अजित पाडवले ज्याच्याकडे आम्हाला अपेक्षा होती की विकेट तो काढेल, पण तसं काय झालं नाही, त्याने 15 धावा खर्च केल्या. पण राहुल वरठाने मात्र पहिले 3 चेंडू निर्धाव टाकत असताना त्या षटकात फक्त 8च धावा खर्च केल्या आणि शेवटच्या बॉट चेंडू त्याला विकेट मिळाली. अशा प्रकारे 2 गोलंदाजांना विकेट आतापर्यंत मिळालेली आहे आणि बाकीचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले आणि खूप चांगली बॅटिंग आपण बघितली. 67 धाव्यांची 68 धावसंख्येचं लक्ष आहे आणि बघायचं 68 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना कशा प्रकारे पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी कुठला संघ उत्सुक आहे, बॅटिंग कोणाची चांगली होईल, बॉलिंग कोणाची चांगली होईल, कुठला संघ पुढे जाईल हे सांगण्यासाठी थोडासा वेळ विश्रांती घेतो आणि कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो या सरवली गावचा एक सुमधुर आवाज ऐकूया आपण विशाल पाटीलला या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादजी परब सरांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. सामन्याला ही सुरुवात होत आहे आणि जो टार्गेट जो सेट करण्यात आला या मॉर्निंग सेशनमध्ये फार चांगली बॅटिंग पगले सत्र आदित्य म्हात्रेने गाजवलं, कारण इंडिव्हिज्युअली 44 त्याने बनवला आणि त्याच्या जबरदस्त नॉकच्या जोरावरती या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये एक फार चांगला टोटल उभा केला आहे टीम नटराज खारबावने अगेन्स्ट टीम विधी 11 जय हनुमान पिंपलास. 68चा चेज या सेशनमध्ये कोणत्याही बॅटिंग क्रमासाठी अवघडच राहणार आहे, बट मॅच महत्वाची आहे. आज खासदार चषक 2025चा 5वा महाअंतिम दिवस आणि आज या पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल, खासदार चषकाचा मानाचा करंड कोण उचलेल या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. सो दिवसभरांमध्ये मित्रांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. खासदार चषक 2025चा थरार महत्वपूर्ण बाटेल असा दिवसामधला पहिला सामना सुरू आहे. खारबाव टीमला पण प्रथमतः बॅटिंग करताना पाहिलं आणि या मोठ्या मंचवरती मोठा पंच आपल्याला मारताना पहिल्या सत्रामध्ये आदित्य पाहायला मिळाला, ज्याने 44 बनवला आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती एक विशाल काय टोटल तर सेट केला, बट बॉलिंग देखील चांगली करावी लागणार आहे. कारण समोर पिंपलास टीम देखील आपण पाहिलं अगदी तिसऱ्या दिवसामध्ये खेळले होते आणि लाजवाब खेळले होते, त्या अनुसरून त्यांनाही आपण कुठेच कमी लेखू शकत नाहीये. टीम खारबावला विनंती असेल कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता आता या सेकंड इनिंगला सुरुवात करा. पहिला बॉल जसा पडेल टायमर स्टार्ट होईल. सलामीची जोडी साजन पाटील आणि त्यांचा समवेत अक्षय आणि फर्स्ट ओव्हर बॉलर सोहम तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात. 68चा चेस. पहिला बॉल, पहिलाच बॉल वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, ड्राईव्ह करायचं होतं, बट डॉट बॉलने सुरुवात दरम्यान या सेकंड इनिंगला होता की जी चर्चा मी केली की 5 ओव्हरची मॅच मॉर्निंग सेशन आहे. 68चा चेज इतकाही सोपा राहणार नाहीये, बट पिंपलास टीमला ठाऊक आहे की जर खासदार चषकामध्ये आज पुढे जायचं, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जर टिकवायचं आहे तर इथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग आपल्याला करावी लागणार. पावर प्ले 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलचा बाहेर एक लॉंग ऑनला फिल्डर पाहायला मिळतो. आता उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि कॅच पकडली जाईल. पकली महत्वाची सफलता या निर्णायक मॅच मध्ये. साजन पाटील आता 0 वरती डगआउटच्या दिशेने. झिरो वरती पकला झटका. साजन पाटील या टीमचा एक उत्कृष्ट बॅटर, बट या मॅच मध्ये योगदान देऊ शकला नाहीये. 0 वरती बाद झाला. सुमित कुमार गुंदवली टीम देखील वेट करत आहे की पुढील सामन्यामध्ये त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल. बंटी पूर्णपणे तयार आहेत. 2 टाइम ते सराव करून आलेत, कारण त्यांनाही सामन्याचं महत्व बाकी माहिती आहे. आणि गुंदवली टीम खऱ्या अर्थाने ज्यांचा गर्वार्थ, ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहोत,
भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार ज्यांच्या कार्याची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या कार्याची चर्चा आज केली जात आहे, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, या परिसराचे भाग्यविधाते सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचं जे गाव आहे गुंतवली टीम नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आपल्याला बॅटर पाहायला मिळतील क्रमांक 3 वरती राज माळी बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती आलेत. पॉवर प्लेचा फायदा घेणं महत्वाचं राहणार आहे. राऊंड द विकेट आता फुल लेंथ लेफ्ट ड्राइव्ह, आता बॉल चाललाय डीप खबरला, पाठलाग तर सुरू आहे फिल्डरच्या माध्यमातून बट फटका जवाब आहे. प्रॉपर टायमिंग प्रॉपर प्लेसमेंट, बॉलला पाठवलाय डीप खबरला, हा पगला चौकार राज माळीचा बॅटमधनं. चांगलाच फटका, हा फॉली होती वाईड ऑफ स्टंप, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आला, प्रॉपर टायमिंग प्लेसमेंट आणि प्रॉपर शॉट सिलेक्शनही मी म्हणेन. 4 धाव्यांनी ऑफ द मार्क झाला बॅटर राजमाळी आणि टीम टोटल देखील आता आपल्याला 4 वरतीच पाहायला मिळत आहे. यात नंतर सुमित कुमार गुंदवली टीम खेळणार आहे, ज्या टीमने तिसऱ्या दिवसामध्ये फार जबरदस्त कामगिरी फर्स्ट हाफ मध्ये केली होती आणि ते वाट पाहत आहे की 4th क्वार्टर फायनल मध्ये सुमित कुमार गुंदवलीचा अगेन्स्ट खारबाव खेळेल की पिंपलास खेळेल, या प्रश्नाचं उत्तर या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल आता स्टेप आउट झालाय राज स्टेप आउट आणि बॉल लॉंग ऑनचा बाहेर आउट. पगला तडाखा या सेकंड इनिंग मधला, जशास तसे उत्तर देत असताना टीम पिंपलास आणि बॅटर राजमाळी पगला सिक्सर 6. तसेच हरिभक्त पारायण सन्माननीय गंगारामजी चौधरी साहेबांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि त्यांची महत्वाची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आहे, मी साहेबांना विनंती करतो आपण यायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. बट प्रतिहल्ला चढवला राजमाळीने, काय जबरदस्त 2 फटके त्याचा बॅटमधनं आले. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये फर्स्ट टाइम 6 ओव्हरची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. जॉनवान सरवली, जय भोलेनाथ सरवली टीमने, हा फुल टॉस होता पण तितकासा फायदा घेऊ शकले नाहीयेत. इनर एज लागली, त्यानंतर थाईज वरती बॉल बदलला, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्याने 11 धावा धावफलकावरती. पण मी म्हणेन बघा झटका पहिला लवकर लागलाय, बट देन जे 2 चांगले फटके आले तर राजमाळीचा बॅटमधनं, त्या फटक्यांनुसार रिक्वायर रेट प्रमाणे रन्स या ओव्हरमध्ये आलेले आहेत. तर आतापर्यंत 11 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि अजूनही 1 चेंडू बाकी आहे. आणि पिंपलास टीमचे सध्याच्या घडीला बॅटर संपूर्ण टीम हेच विचार करत असेल की या क्षणाला विकेटची पर्वा आपण करू शकत नाही, आपल्याला चान्स घ्यावा लागेल, रिस्क घ्यावी लागेल. कारण हा चेज इतकाही सोपा नाही आहे, कारण 13.5 रन पर ओव्हर प्रत्येकी षटकामागे बनवण्याकरिता तुम्हाला रिस्क घ्यावाच लागेल. आता बॉल हवेमध्ये बॅटचा टोएंडला लागला, लॉंग ऑनला फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, आणखीन एक सफलता मिळेल. दोन्ही ओपनर्स 0 वरती बाद झालेत. याआधी साजन 0 वरती बाद झाला, आता अक्षय देखील 0 वरतीच डगआउटच्या दिशेने चाललाय. अवघ्या 11 धावेंवरती हा दुसरा धक्का लागला टीम विध 11 जहरवान पिंपलास टीमला आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त आणि येत्या 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचा आहे 57 करायचं आहे. येत्या 4 षटकांमध्ये सुरुवात थोडी कमकुवत आहे कारण 2 महत्वाचे बॅटर्स खाता न उघडता डगआउट मध्ये गेलेत. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र कामनकर आता बॅटिंग करण्याकरिता येतात आणि होनेस्टली सांगावंसं वाटतं की कुठेतरी ना या जोडीवरती भरपूर काय निर्भर, कारण ही जोडी जर खेळली डेफिनेटली या मॅच मध्ये आपल्याला अंतिम चरणापर्यंत फाईट करताना टीम पिंपलासही डेफिनेटली पाहायला मिळेल. राजमाळी 2 चांगले फटके राजमाळीचा बॅटमधनंही आलेत. आता त्याला साथ देण्याकरिता याच टीमचा एक जबरदस्त खेळाडू गेले कित्येक वर्ष टीमसाठी ज्याने जबरदस्त खेळ केला, महेंद्र कामनकर क्रमांक 4 वरती. वेळ जास्त झाला खारबाव टीम, चला फिल्डिंग सेट करा आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. जी वेळ लागलेली आहे फर्स्ट ओव्हरसाठी त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिलं षटक 6 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं, कारण करेक्ट 10 वाजता आपण या सेकंड इनिंगला सुरुवात केलेली आहे. बघा 4 षटकांसाठी 20 मिनिटं ऑफिशियली आहेत आणि त्यामध्ये फक्त 2 मिनिटं मॅक्झिमम ऍडजस्ट केले जातील. त्याच्यावरती जर वेळ झाली तर लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर टीम खारबाव इनफिल्ड मध्ये ठेवावाच लागेल. तर आज पिंपलास टीमने लेट रिपोर्टिंग केली, त्यांना आपण 2 रनची पेनल्टी दिली होती. सो तुम्हालाही ती सूचना मी देतोय, सो वेळ कमी खर्च करा. आता 7 मिनिटं झाली. सेकंड ओव्हर बॉलर अमर काठे दरम्यान तयार होतोय या सेकंड ओव्हर मध्ये. फर्स्ट ओव्हर 11 आल्या. आता राज ट्रॅकिंग एंड वरती
बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. डॉट बॉल येतोय. एक एक डॉट बॉल आता दबाव बनवणार आहे कारण चेस करत असताना एक बॅटर म्हणून ना आपल्या माइंड मध्ये कॅल्क्युलेशन सुरू असतात की रिक्वायर रेट कशा प्रकारे आपल्याला कशा प्रकारे बॅटिंग करायला हवी आणि त्या क्षणाला जेव्हा डॉट बॉल येतात ना तेव्हा कुठेतरी ना माइंड मध्ये प्रेशर क्रिएट होतं की या क्षणाला आता मार्ग शोधायचा कसा. या गोष्टी समोर उभ्या होतात बॅटर्सच्या आणि आता तो मार्ग कशा प्रकारे शोधला जाईल कारण दबाव आता वाढतोय. कारण 23 मध्ये आता 57 करायचं आणि जे मी सांगितलं की महत्वपूर्ण लढत जिंकाल तर क्वार्टर फायनल 4 खेळण्याची संधी आणि जर हरले तर घरचा रस्ता. आणि या क्षणाला घरी जाण्यासाठी कोणी आला नाहीये. जिंकण्यासाठी दोन्ही टीम्स आलेल्या आहेत. बट या लढतीमध्ये सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती आहे टीम नटराज खारबाव कारण बॅटिंग चांगली गेली आणि बॉलिंग करत असतानाही या स्टार्टिंग मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटर्स वरती आता दबाव टाकला कारण रन्स फक्त 11 आहे स्कोर कार्ड वरती आणि 2 झटकेही दिलेत. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाला राज. लोबो फुल टॉस वरती बॉल लागते घेतलं काऊ फेसला फोल्डर येतात. बॉल फील्ड केला गेला बट तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता पुढे जाते 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आज कॉम्बॉक्स मधनं प्रसादजी परब सरांचा गोड आवाज तुम्ही याआधी ऐकला तसेच कॉम्बॉक्स मधनं आपल्याला आवाज आज ऐकायला मिळणार आहे. आवाज पायचा निशांतजी पाटील जे सातत्याने वसई विरार पालघर परिसरामध्ये नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात. आज वेळात वेळ काढून ते खासदार चषकामध्ये आलेत. त्यांचाही गोड आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहे. प्ले अँड मिस येतोय डॉट मिस्टेक सातत्याने जर आपण पाहिलं शॉर्ट सिलेक्शन या शब्दाला फार मोठी किंमत आहे कारण एक बॅटर म्हणून जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत ना तर तुमचा फुटवर्क तुमचा शॉर्ट सिलेक्शन आणि प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळणं या गोष्टी मॅटर करतात. मागील चेंडू गती कमी केली होती बॉलरने. आता पुलचा फटका आलाय. फिल्डर आदित्य येतात. चांगली फिल्डिंग. आज आदित्य कुठे मिस्टेक करेल कारण बॅटिंग करत असताना देखील काय लाजवाब त्याने बॅटिंग केली आणि स्पेशली त्याचे बैठक फटके स्लॉक स्वीपचे फटके जे आले 4 षटकार आले होते आणि 3 चौकार आले होते जेव्हा आदित्य बॅटिंग करत होता. 44 त्याने बनवलं आणि त्याच्याच माध्यमातून चांगली फिल्डिंगही पाकली आपण. आणि आदित्य म्हात्रेचं बॉलिंगला येणंही अजून बाकी आहे कारण या टीमचा प्रमुख बॉलरही आदित्य म्हात्रेच आहे. पण त्याआधी अमर काठे इम्प्रेस करतात. आता फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका बॉल दरम्यान डीप खबरला चालला. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचले. चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील बट सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये. या क्षणाला मोठे फटकेच हवे टीम विधी 11 जवान पिंपलासला कारण चेज तितका सोपा नाहीये कारण पहिलं सत्र कुठेतरी बॉलर्स कडनं अपेक्षा जरूर होत्या बट बॉलिंग तितकीशी चांगली झाली नाहीये. बट बॅटिंग मध्ये रिकव्हरी करण्याची अजूनही संधी आहे. सामना पूर्णपणे समाप्त झाला नाहीये. या क्षणाला जर एक आक्रमक पार्टनरशिप आली तर कमबॅक टीम पिंपलाचाही आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि हा फुल टॉस राजमाळीने पाठवला बॉल वाईड इस लॉंग ऑन सावरनं फुल टॉस वरती फुल ठोल सिक्सर. 6 धावांच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं आता 21 धावा धावफलकावरती आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 68 च्या सीरीज मध्ये 21 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम विथ 11 जय हनुमान पिंपलास आणि रिमेनिंग 3 षटकांमध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचं आहे 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बट ज्या प्रकारे राज खेळतो ज्या प्रकारे जर आपण विचार केला अजूनही महेंद्र कामनकर क्रीज वरती आहेत त्या अनुसरून वाटतंय की हा सामना क्लोज जाऊ शकतोय. कारण मी सांगितले ना की या जोडीमध्ये तो दमखम आहे की या परिस्थितीमधनंही आपल्या टीमला ते विजयापर्यंत पोहोचवू शकतात आणि तो दमखम आज त्यांना दाखवावा लागेल. पण दुसऱ्या बाजूने टीम नटराज खारबावलाही ठाऊक आहे की जर या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं क्वार्टर फायनल 4 मध्ये जर आपल्याला पोहोचायचं तर या जोडीला आपल्याला फोडावं लागेल. त्यासाठी विकेट काढणे महत्वाचं राहणार आहे. राज आज अंडर प्रेशर जबरदस्त बॅटिंग करतोय. जी वेळ लागलेली आहे 2 षटकांसाठी त्याची माहिती मी पोहोचवतोय. 11 मिनिटं लागलेली आहेत 2 षटकांसाठी कारण आम्ही आधीच क्लिअर केलं की 4 षटक 20 मिनिटं आणि फक्त 2 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त अतिरिक्त वेळ लागली तर लास्ट ओव्हर मध्ये एक्स्ट्रा फिल्डर ठेवावा लागेल. 3रं षटक बॉलर आदित्य म्हात्रे. आज आदित्यने बॅटिंग चांगली केली फिल्डिंगही त्याची चांगलीच लागली. आता बॉलिंग मध्ये कितपत चांगलं कंट्रीब्यूट तो करू शकेल. एक जबरदस्त बॉलर आहे त्यामध्ये काहीही शंका नाही आहे. पण समोर एक जबरदस्त बॅटरही आहे महेंद्र कामनकर. 18 मध्ये 47 प्रत्येकी ओव्हर मध्ये ऑलमोस्ट 16 रन पर ओव्हर करायचे आहेत म्हणजे प्रत्येकी ओव्हर मध्ये 2 ते 3 चांगले फटके तुम्हाला हवेच आहेत. आदित्य थर्ड ओव्हर आदित्यचा पहिलाच बॉल रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवलाय डीप मिड विकेटचा वर्ण हवाई यात्रेसाठी सिक्सर.
प्रतिअल्ला हे प्रतिउत्तर आहे पिंपलास टीमचं की मागे जाण्यासाठी नव्हे तर क्वार्टर फायनल 4 मध्ये पोहोचण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि फाईट सुरू आहे 68च्या चेज मध्ये आता प्रतिअल्ला सुरू झाला एका एंडने राज तर दुसऱ्या एंडने महेंद्र कामनकर षटकार आला अगदी पगलाच बॉलवरती 27 धावा त्या धावफलकावरती आणि आता येत्या 17 मध्ये करायच्यात 41 आता या मॉर्निंग सेशन मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग हे दोन्ही बॅटर्स करतायत ना टीम खारबावला ठाऊक आहे की 68 डिफेंड करता करता आपल्याला एक घाम फुटणार आहे इझी जाणार नाहीये पगलाच बॉल जेव्हा एखाद्या बॉलरचा अगेन्स्ट मोठा फटका येतो ना त्यात नंतर भरपूर सारे विचार माइंड मध्ये येतात की या क्षणाला समोर दोन असे बॅटर दिसत ज्यांचा समोर मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे लाईन आणि लेंथ मध्ये जर मिस्टेक झाली तर मोठे फटके डेफिनेटली येऊ शकतात रोहित दादा पाटील आणि योगेश दादा चौधरी मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आपलं सर हार्दिक स्वागत डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे फिल्डर येतात लॉंग ऑफला मिसफिल्ड बॅकअप चांगलं आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा कारण बघा मित्रांनो विजयाचा मार्ग यशाचा मार्ग कधी सोपा नसतो नेहमी खडतरच असतो आणि या क्षणाला मार्ग जरूर खडतर आहे पण हा खडतर मार्ग जर पार केला तर पुढे क्वार्टर फायनल 4 आहे आणि त्याच अनुषंगाने या दोन्ही टीमचे मेहनतही सुरू आहे मॅच अजूनही बघा मॅच 50-50 मी म्हणेन कारण ही जोडी जोपर्यंत ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत अशा अपेक्षा जागृत आहे टीम विधी 11 जन पिंपलासचा हलके स्टेप आउट झालेच होते पण बॉल सोडून दिला दिशा खराब अतिरिक्त रन एक्स्ट्राच्या साह्याने टीम टोटल आता पुढे जाते 3-0 30 धावा धावफलकावरती दबाव आता मी म्हणेन की बॉलर्स वरती कारण बघा जर आपण समीकरण पाहिलं नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लाईन दुता बॅकफुट वरती जाऊन महेंद्र खेळला शॉट थर्ड लॉ मिसफिल्ड आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर नशिबाची साथ आहे कारण हलकी मिसफिल्ड झाली आणि बॉलही निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर रन्स आता या क्षणाला वेगाने येतात आणि वेगाने टीम पिंपलास आता 68च्या दिशेने वाटचाल करीत आहे 4 धावा स्कोर कार्ड आता 34 सामना बनवलाय कमबॅक फार चांगलं केलंय लढत फार चांगली सुरू आहे कारण मित्रांनो सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे कारण जेव्हा टार्गेट मोठे असतात ना सेकंड इनिंग मध्ये ना एक बॅटिंग साईड म्हणून तुम्ही हाही विचार करायला हवा पराभव हा शब्द तुमच्या माइंडमध्ये कधीच यायला हवा नाही कारण पराभवाची भीती जेव्हा असते ना तेव्हा पराभवाची भीती ना तुमची लढण्याची शक्ती कमी करते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही कारण मी जस्ट उल्लेख केला की यशाचे मार्ग विजयाचे मार्ग कधी सोपे नसतात ते खडतरच असतात लोबा फुल टॉस होता बॅटचा टोनला बॉल लागला डीप मिड विकेटचे फिल्डर आता वेगाने येतात फिल्डिंग यावेळेस चांगली आहे सिंगल मिळेल बट कुठेतरी पगल्या षटकानंतर ना आता या जोडीने धुमाकूळ घातलाय या जोडीने हा विश्वास जागृत करून दिलाय टीम पिंपलासला की या क्षणाला आपण फाईटही करू शकतो आणि या मॅच मध्ये बाजी मारू शकतो पण अजूनही मी म्हणेन की मॅच 50-50 बिकॉज जिंकण्याकरिता जर आपण इक्वेशनचा विचार केला तर 35 ऑन द बोर्ड आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 33 करायचे चेंडू शिल्लक आहेत येते 14 मध्ये 33 आहेत या क्षणालाही जर विकेट आली तर डेफिनेटली खारबाव टीम या मॅच मध्ये आपली पकड मजबूत डेफिनेटली करू शकते पण विकेट त्यांना हवी आहे नेक्स्ट बॉल बॉडीवरती बॉल दिला अपील हाईट फॅक्टरच असावा तेच वाटलं डॉट बॉल येतो आता 13 मध्ये 33 करायचं आहे 13-33चं समीकरण या मॅच मध्ये राखलं एक निर्धाव चेंडू ही बॅटर्स वरती दबाव बनवणार आहे कारण आपण चर्चा भरपूर सारा केला की या जोडीने धुमाकूळ घातलाय पण अभी दिल्ली दूर आहे कारण 13 मध्ये तुम्हाला 33 करायचं ऑलमोस्ट 16 रन बरोबर इथनही बनवायचं नेक्स्ट बॉल आता राज स्टेप आउट टॉपेज विकेट कीपर मिस्टेक करणार नाहीये महत्वाची विकेट कमबॅक टीम खारबावचा कारण राज चांगली बॅटिंग करत होता या क्षणाला ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला आदित्य म्हात्रेने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 68च्या चेज मध्ये आणि 3 ओव्हरचा अखेरता 35 धावा धावफलकावरती धक्के लागले 3 टीम विद 11 जय हनुमान पिंपलास आणि त्या 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 16.50 चा रिक्वायर रेटने 33 आणि जी वेळ झालेली आहे त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 17 मिनिटं चला फिल्डिंग सेट करा टीम खारबाव एक शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक आपण टायमरही थांबवत आहोत त्या अनुषंगाने 17 मिनिटं झालेले आहेत 3 ओव्हरसाठी ही गोष्ट लक्षात ठेवा
तर कोणी पोहोचवू शकतोय तर तो महेंद्र कामनकर. सेकंड लास्ट ओव्हर, बॉलर तयार होतोय भूषण पाटील बॉलिंग मार्क वरती. पण पहिल्या 4 षटकांसाठी 4 वेगवेगळे बॉलर यूज केलेत, म्हणजे अंतिम षटक कोण टाकेला प्रश्न आहे. भूषण तयार होतो या 4th ओव्हर मध्ये, हे षटक महत्वाचं. समोर महेंद्र कामनकर. 12-33 समीकरण. येथे 12 चेंडू आपल्याला सांगतील की क्वार्टर फायनल 4 मध्ये कोण पोहोचणार आहे. स्टेप आउट झाला महेंद्र, कनेक्शन जवाब. महेंद्र स्टेप आउट की तो या परिस्थितीमधनं आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्याचं दमखम ठेवतोय. विकेट हवी आहे खारबाव टीमला, ती देखील स्पेशली महेंद्र कामनकरची विकेट. सिक्सर आलाय, चांगली सुरुवात या ओव्हरची. दबाव आता बॉलर वरती. 11 मध्ये 27. नेक्स्ट बॉल, आणखी एक हा देखील चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचे 2 ठोकलेत महेंद्र कामनकरने. सिक्सर. तर म्हणलं जातं ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना, त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. जुनं ते सोनं आपण म्हणत असतो ना, अनुभवी अशी गोष्ट असते ना जी तुम्हाला श्रेष्ठ बनवते. आणि हा श्रेष्ठवान खेळाडू आहे. या मॅच मध्ये जेव्हा संघ अडचणीमध्ये होता, खंबीरपणे उभा आहे, लढतो आपल्या टीमसाठी आणि आपल्या टीमला पुढेही तो घेऊन चाललाय. कारण 12-33 इक्वेशन आता 10-21 राखलंय. 2 चांगले फटके आलेत. आता चर्चासत्र सुरू झालं खारबाव टीमच्या माध्यमातून. त्यांनाही आता प्रॉपरली ठाऊक झालं की आता जर महेंद्र खेळला तर डेफिनेटली नो डाऊट तो हा सामना घेऊनच जाईल. 10-21 समीकरण. याआधी राजमाळीने देखील चांगलीच बॅटिंग केली. आता जबाबदारी स्वीकारली आहे या सामन्यामध्ये महेंद्र कामनकरने. तो आपल्या टीमला पुढे घेऊन चाललाय. पण दुसऱ्या बाजूने खारबाव टीमला महत्वाची महेंद्रची विकेट हवीच आहे. कारण जी चर्चा आपण केली या इनिंग मध्ये आतापर्यंत महेंद्र कामनकरचा बॅटमधनं 3 षटकार आलेत. आणखी एक उडवला, गॅप मध्ये बॉल, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. कहाणीमध्ये ट्विस्ट. महत्वाची विकेट. महेंद्र कामनकर एका एंडने लढत होते, आपल्या टीमला पुढे घेऊन जात होते, पण ही महत्वाची विकेट. या क्षणाला 2 सिक्सर नंतर कमबॅक भूषण पाटीलचा फार मोठा धक्का लागतोय. टीम पिंपलासला. आता समीकरण येते 9 चेंडू आणि 9 मध्ये आत्ता करायचा 21 धावा. 9-21 समीकरण. या क्षणाला महेंद्रचं खेळणं फार महत्वाचं होतं. जसा तो बाद झाला त्याच्या चेहऱ्यावरती ती निराशाही पाहायला मिळत की कुठेतरी एक अवघड परिस्थितीमध्ये आपल्या टीमची साथ सोडून आपण आता डगआउटच्या दिशेने चाललो आहोत. कारण आपण जस्ट मी उल्लेखही केला की या परिस्थितीमधनं महेंद्रचं खेळणं फार महत्वाचं आहे. कारण ही प्रेशर भरी स्थिती आहे आणि मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की दबाव भऱ्या स्थितीमध्ये ना फार कमी खेळाडू चांगला खेळ खेळतात. आणि दबाव भऱ्या स्थितीमध्ये 2 चांगले फटके आलेच होते कामनकरच्या बॅटमधनं. 3ऱ्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि काऊ फेसला एक चांगली कॅच दरम्यान पकडली. आदित्य एक जबरदस्त कॅच पकडली अंडर प्रेशर. महेंद्र कामनकरची विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट आला. कदाचित हा टर्निंग पॉइंट असू शकतो का या सामन्याचा, बट स्टील 9 मध्ये 21 चेजेबल आहेत. अजूनही बघा 3 चेंडू बाकी आहेत. ऋषभ पाटील पहिला सामना आपल्याला आठवतो, फिनिश केला होता त्याने सामना. आणि या बॅटर कडनं देखील अपेक्षा भरपूर साऱ्या आहेत पिंपलास टीमला. 9-21 समीकरण. नेक्स्ट बॉल, रोशनने देखील येत्या क्षणी उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवला लॉंग ऑफचा वर्ण. लॉंग ऑफ पार. रोशन इन अँड बॉल आउट. सिक्सर. काय सामना सुरू आहे. मला फिल्डर डीप स्क्वेअर लेग येत आहेत. कॅच पकडली जाईल. कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट. एका बॉलवरती सामना पिंपल्याच्या बाजूने चाललाय तर दुसऱ्या बॉलवरती सामना खारबावच्या बाजूने चाललाय. आणखीन एक झटका. ज्या प्रकारे अपेक्षा होते की ही मॅच डेफिनेटली क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल आणि एक्झॅक्टली तसंच चाललंय. आता 7 चेंडू बाकी आणि 7 मध्ये करायचं 15. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. प्रेक्षकांना आवडणार हा सामना. कारण जेही न्यूट्रल प्रेक्षक सध्याच्या घडीला हा सामना पाहतात ते तर हेच सांगत असतील की कोणीही जिंकू द्या, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगलीच पाहिजे. दोन्ही टीमचा संघर्ष टस्सर मॅच मध्ये झालीच पाहिजे आणि ते झालं या सामन्यामध्ये. 68 जेव्हा बनवलं होतं असं वाटलं होतं की फार डिफिकल्टीज फेस करावे लागतील, हा चेस फार अवघड होईल असं वाटलं होतं. पण राज खेळला, महेंद्र खेळला, रोशनचा बॅटमध्येही चांगला फटका आला. स्टील अजूनही मॅच ऑन आहे कारण 7 मध्ये 15 चेजेबल आहेत आणि बॉल ट्रॅव्हल होतोय.
दोन चांगले फटके हवेत पिंपळास टीमला. तर इथं 7 चेंडूंवरती सर्वोत्तम बॉलिंग करायची खार बावला. आजच्या या महाअंतिम दिवसामधली पहिलीच लढत काय रंगली आहे. दोन्ही टीम्स हार मानायला तयार नाहीयेत. समीकरण आता 7 मध्ये 15चं राहिलंय. हा बॉल महत्वाचा आहे कारण पिंपलास टीमला या बॉलवरती बाउंड्री हवी आहे. तर दुसऱ्या बाजूला भूषणचा प्रयत्न असेल की बाउंड्री द्यायची नाहीये. 7-15 नेक्स्ट बॉल. थांबलाय भूषण थांबलाय कारण त्यालाही ठाऊक आहे की इथे एखादा चुकीचा बॉल जर पडला तर तो कदाचित फार मागात पडू शकतो. दॅट्स वाय थोडा वेळ तोही घेतोय. पण आता 7-15चं समीकरण राहिलेलं आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधला स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहेत वैभव पाटील. 7-15. वैभवने येत्या क्षणी लॉफ्टेड फटका तो खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतला बॅटर आणि बॅटर कौशिक म्हात्रे झाले तर रन आउट. आणि अंतिम ओव्हर मध्ये आता 6 मध्ये करायचा आहे 14 धावा. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. काय मॅच रंगली. स्टार्ट जर आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गेल्या 11 धावा होत्या. तिथे चर्चा सुरू होत्या की दबाव आहे पिंपलास टीमवरती. पण राजमाळी महेंद्र कामनकर मध्ये पार्टनरशिप झाली आणि त्या पार्टनरशिपने ना पुनरागमन करून दिल्या मॅच मध्ये टीम पिंपलासला. बट देन राज बाज झाला महेंद्र बाज झाला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये आहे टीम पिंपलास. बट स्टील 6 मध्ये आता करायचं 14 धावा. आणि जे मी सांगितलं की चेजेबल आहेत. यस चेज होऊ शकतात. 2 चांगले जर फटके येत आहेत तर डेफिनेटली या मॅच मध्ये पिंपलास टीमही आपल्या पुढे जाताना दिसू शकते. जी वेळ लागलेली आहे तशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा एक महत्वाची सूचना की अतिरिक्त वेळ पहिल्या 4 षटकांसाठी खर्च झालेला आहे. सो दॅट्स वाय एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्ड मध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. बघा 22 मिनिटं आम्ही देत होतो. 2 मिनिटं एक्स्ट्रा दिली होती. बट 26 मिनिटं टोटल पहिल्या 4 षटकांसाठी लागलेले आहेत. बघा जेव्हा विकेट जाते बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर जातो तेव्हा टाइमर स्टॉप असतो मित्रांनो. सर्व प्लस मायनस करून ही वेळ तुम्हाला मी सांगितलेली आहे. चला विनंती असेल की एक्स्ट्रा फिल्डर ठेवा कारण नियम सर्वांसाठी समान आहेत. आम्ही नियमांमध्ये कोणालाही सूट दिली नाहीये. चला विनंती असेल टीम खारगाव विनंती असेल ज्या सूचना येतात त्यांचं प्लीज पालन करा आणि सुरुवात करा अंतिम ओव्हरला. बघा 2 ते 3 मिनिटं आपण बफरिंग देतो पण त्यापेक्षा जास्त वेळ लागला म्हणून एक्स्ट्रा एक फिल्डर ठेवायचा कारण आम्हाला कोणत्याही टीमला पॅनल्टी द्यायची नाहीये. जे नियम आहेत मित्रांनो त्याचं पालन तुम्हाला करावंच लागेल. आयोजकांकडून या सूचना येतात.
सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये करायचा 14 धावा. सहा 14चं समीकरण या मॅच मध्ये राखलं आणि अंतिम ओव्हर मध्ये बॉलर तयार होतोय. सहा मध्ये करायचं 14 धावा. अंतिम षटक. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलेत आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकाराने सुरुवात या अंतिम ओव्हरला आता आणि 5 मध्ये करायचं आहेत 10 धावा. 5-10चं समीकरण. आदित्य म्हात्रे याआधी चांगली बॉलिंग केली. आदित्यने देखील बॅटिंग याच त्याने चांगलीच केली. म्हणजे महत्वाचं अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये आता कुठेतरी जर आपण विचार केला सुरुवात थोडी खराब राहिली आहे कारण 4 धाब्यांनी सुरुवात झाली तर 5 मध्ये करायचं 10 धावा. 5-10चे समीकरण. फील्ड प्लेसमेंट जर आपण बघले या अंतिम षटकासाठी जे ठेवण्यात आले कारण अतिरिक्त वेळ जो 4 षटकांसाठी लागला त्याचा कुठेतरी आता फटका बसू शकतोय का हा देखील प्रश्न आता उभा होतोय कारण 5 फिल्डर आता इनफिल्ड मध्ये. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. लाईन निर्माण जर आपण पाहिली तर लाईन चांगली आहे. यस लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. दबाव आता पिंपलास टीम वरती. 4 मध्ये आता करायचं 10 धावा. या क्षणाला निर्धाव चेंडू येणं ही फार टोचण्यासारखी गोष्ट आहे पिंपलास टीमला कारण या चेस मध्ये आता एक चेंडूचं महत्व फार जास्त झालेलं आहे कारण जो उल्लेख आपण केला की 2 ते 3 चांगले फटके हवेत. एक चौकार जरूर आला पण त्यात नंतर परफेक्ट वाईड यॉर्कर आदित्य म्हात्रेचा. 4 मध्ये 10. नेक्स्ट बॉल. आता पाहावं लागेल घडलं काय. दरम्यान स्क्वेअर लेग अंपायर कडे आम्ही पाहतोय इशाराही आला. इट्स अ बीम. नेक्स्ट बॉल. आता फ्री हिट. 1+1 मिळतील या 2 आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आणि 4 मध्ये आता करायचा 8 धावा. या क्षणाला भीम टाकणे किती मागात पडणार आहे. 4 मध्ये आता 8 करायचे आहेत. हा सामना फार चांगला पाहायला मिळाला. हा सामना जर आपण विचार केला एखाद्या थ्रिलर मूवी पेक्षाही कमी नाही राहिला ज्याप्रमाणे मॅच झालेली आहे. 4-8चे समीकरण. नेक्स्ट बॉल. फ्रीडचा बॉल. लोवर फुल टॉस. फ्लिकचा फटका. गॅप मध्ये फिल्डर धावतात. सिंगल कंप्लीट. हलकीशी मिसफील्ड. दुसरी धावेसाठी परतले 2 कंप्लीट. तिसरीसाठी परतलेत बॅटर आणि 3 धावा कंप्लीट आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. गेल्या 4 दिवसांमध्ये जे पाहायला मिळालेले नाहीये ते आज पाहायला मिळेल का कारण 3 चेंडू आता शिल्लक आणि 3 मध्ये करायच्यात 5. जर 4 बनल्या तर सुपर ओव्हर आणि जर विचार केला 5 बनल्या तर पिंपलास जिंकेल. तिन्ही रिझल्ट पॉसिबल आहेत. पिंपलासही जिंकू शकते. खारबावही जिंकू शकतो. मॅच सुपर ओव्हर पर्यंत देखील जाऊ शकते. सध्या सगळीला न्यूट्रल प्रेक्षक तर हेच म्हणत असतील काय पैसा वसूल मॅच सर्वांना पाहायला मिळत आहे. सुपर ओव्हर झाली तर आणखीन मजा येईल. 3-5 समीकरण. आपण सुपर ओव्हर म्हणतोय बट दोन्ही टीमचा आज प्रयत्न असेल जो निकाल लावायचा तो इथेच लावायचा. 3-5 इक्वेशन. एखादा डॉट बॉल इथे या क्षणाला खारबाव टीमला हवाय. 3-5. नेक्स्ट बॉल. पुलचा फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. अंडर प्रेशर विनीत मडवी चा बॅट मधनं आलाय हा षटकार आणि बाजी मारली या महत्वपूर्ण लढतीमध्ये. विथ 11 जय हनुमान पिंपलास टीमने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन टीम. विथ 11 जय हनुमान पिंपलास अँड हार्ड लक टफ लक टीम नटराज खारबाव. चला टॉस साठी यायचं लगेच. टीम गुंदवली आणि टीम पिंपलास. खांद्यावरती विनीत मडवीला घेतलं जात आहे कारण अंडर प्रेशर त्याने खऱ्या अर्थाने आपल्या टीमला विजयाची दिशा दाखवली. फर्स्ट ऑफ ऑल टॉस साठी बोजा त्यानंतर आपण देऊया आपल्याला मॅच. काय सुरुवात झाली आजच्या दिवसाची. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाची सुरुवात एक थ्रिलरने. चला यायचं पिंपलासचे कॅप्टन आणि टीम गुंदवलीचे कॅप्टन. चला गुंदवली टीमचे कॅप्टन आणि पिंपलास टीमचे कॅप्टन टॉस साठी पोहोचा. 4th क्वार्टर फायनल यात नंतर आपल्याला पाहायला मिळेल विथ 11 जय हनुमान पिंपलास आणि
टीम सुमित कुमार गुंदवली ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन टीमचे कॅप्टन क्विकली या. पिंपलास टीमचे कॅप्टन चला पोहोचायचं लवकर.